मंडळी राज्यात महिला, लेकीबाळी यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अगदी बिकट होत चाललाय. रोज कुठे ना कुठे छेडछाडच्या, अत्याचाराच्या घटना घडत असल्याचं समोर येतं आणि मन अगदी सुन्न होऊन जातं. अशीच मनाला सुन्न करणारी आणि माणुसकीच्या नात्याला काळिमा फासवणारी घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये दोन सराईत गुन्हेगारांनी 8वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. एवढंच नाही तर या नराधमांनी तिचे कपडे पळवले आणि तिला तशाच अवस्थेत सोडून या नराधमांनी तिथून पळ काढला. त्यामुळे तशाच अवस्थेत ती मुलगी 1 किलोमीटर चालत शहरात पोहोचली आणि तिथून तिनं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण या मुलीसोबत नेमकं काय घडलं? कोण होते हे नराधम ज्यांनी तिच्यावर अत्याचार करून तिला विवस्त्र अवस्थेत सोडलं? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष वारी. मंडळी, नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे राज्यभरात संतापाचं वातावरण उसळलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता सांगलीतही अशाच काहीसा प्रकार घडलाय. सांगलीच्या ईश्वरपूर इथं एका 8वी मध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केला. त्यांचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानंतर ते दोन्ही आरोपी त्या मुलीचे कपडे घेऊन फरार झाले. ती मुलगी रस्त्यावरून विवस्त्र अवस्थेत जात असताना गावकऱ्यांपैकी काहींनी तिला पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला. अखेर कोणीतरी तिला मदत करत कपडे आणून दिले. ही पीडित मुलगी आईसोबत ईश्वरपूर परिसरात राहते. तिच्या लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे आई एका वडापाव गाड्यावर काम करून घर चालवते. गाड्यावर काम करून रात्री उशिरा घरी येत असल्याचा गैरफायदा घेत ओळखीच्याच ऋतिक महापुरे नावाच्या नराधमानं 16 डिसेंबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास पीडित मुलीला फोन करून शिराळ नाक्यावर बोलावून घेतलं. त्यावेळी घरी ती एकटीच होती. घराला कुलूप घालून ती चालत नाक्यावर गेली. तिथं महापुरे व त्याचा मित्र आशिष खांबे मोटारसायकल घेऊन थांबले होते. दोघांनी तिला दुचाकीवरून पेठ सांगली रस्त्यावरील एका हॉस्पिटलच्या मागील बाजूच्या उसाच्या शेतात नेलं. शेतात जात असताना मुलीला शंका आली आणि त्याच वेळेस या नराधमांनी तिचे कपडे काढायला सुरुवात केली. तिने विरोध करताच नराधम महापुरे तिला कमरेच्या पट्ट्यानं मारायला सुरुवात केली. तिला ढकलून दिलं, त्यात ती जखमी झाली. आशिषने आणि त्याच्या मित्राने त्या मुलीवर आळीपाळीने अतिप्रसंग केला. ती ओरडत असताना तिचं तोंड दाबून धरलं. दंगा केला तर मारून टाकीन अशी धमकी तिला दिली. एवढंच नाही तर नंतर त्यांनी क्रूरतेची सीमा गाठत त्या पीडित मुलीचे कपडे घेतले आणि तिला विवस्त्र अवस्थेत तसंच सोडून आरोपींनी तिथून पळ काढला. घडलेल्या घटनेचा पीडितेला मोठा धक्का बसला. मात्र ती कशीबशी उठली आणि जवळपास 1 किलोमीटर अंतर रात्रीच्या अंधारात विवस्त्र अवस्थेत घराच्या दिशेनं चालू लागली. भेदरलेल्या अवस्थेत ती मुलगी रस्त्यानं जात असताना आंबेडकर नगर इथं रस्त्यावर बोलत थांबलेल्या दोघांनी तिला पाहिलं. तिची चौकशी करून तिला तातडीने कपडे दिले आणि पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान कामावरून रात्री 11:15 वाजता घरी आलेल्या पीडितेच्या आईने मुलगी दिसत नसल्याचं पाहून शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यामुळे मुलीच्या आईने पोलिसांशी 112 क्रमांकावर संपर्क साधला आणि नंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलगी सापडत नसल्याचं सांगितलं आणि ही चर्चा सुरू असतानाच काही वेळात पोलिसांच्या गाडीतून मुलगी घाबरलेल्या अवस्थेत तिथं आली. तत्पूर्वी गावकऱ्यांनी पोलिसांना या पीडित मुलीबाबत माहिती दिली होती. त्यामुळे पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतला आणि तिला धीर देत विचारपूस करत तिची चौकशी केली असता पीडितेने हिंमत गोळा करत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. तेव्हाच हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर ईश्वरपूर पोलिसांनी तातडीने आशिष जयंत खांबे वय 26 राहणार खांबे गल्ली उरुण ईश्वरपूर आणि ऋतिक दिनकर महापुरे वय 27 राहणार आष्टानाका खांबेमाळा ईश्वरपूर अशा या दोन्ही नराधमांवर गुन्हा नोंदवला आणि सूत्र हलवत या नराधम आरोपींना अटक केली. त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी ऋतिक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसंच त्याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. मंडळी, सांगली जिल्ह्यातल्या ईश्वरपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चाललंय. यामागे अनेक कारणं आहेत आणि त्यातलंच एक कारण म्हणजे या भागात होत असलेल्या पावडर पानाची विक्री. हे पावडर पान म्हणजे एक प्रकारचं गंभीर व्यसन आहे. त्याचबरोबर हे पान 20 ते 30 रुपयांमध्ये मिळतं आणि याबाबतची माहिती स्वतः या पानाचं व्यसन करणारे व्यक्ती सांगतात. एवढंच नाही तर हे पावडर पान खाल्ल्यामुळे रक्ताच्या उलट्या होऊन एका मुलाचा मृत्यू देखील झाला होता. त्याचबरोबर या पानाचं व्यसन केल्यानंतर त्या व्यक्तीला आपण काय करतोय काय नाही याचं अजिबात भान राहत नाही आणि या पानाची सर्रास विक्री
शाळा कॉलेजेस समोरील टपऱ्यांमध्ये केली जाते, ज्यामुळे व्यसन न करणारी मुलंही या पावडर पानाचे शिकार होतात. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस व्यवस्था या सगळ्या प्रकारामध्ये कोणताच हस्तक्षेप करत नाही. ज्या ठिकाणी या पावडर पानाची विक्री होते अशा ठिकाणी केवळ पाहणी करून वसुली केली जाते. त्यामुळे हे व्यसन आणि या व्यसनातून जन्माला येणारी भयानक गुन्हेगारी हे भीषण वास्तव सांगली जिल्ह्यातल्या ईश्वरपूरमध्ये स्पष्ट दिसतंय. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? या पीडित मुलीला न्याय मिळेल का? आणि पावडर पानाच्या व्यसनातून जन्माला येणारी गुन्हेगारी थांबेल की नाही? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.